थांब. सत्यजित, तुझ्या बायकोला विचार, आणखीन किती दिवस ही नाटकं चालणार आहेत? सणासुदीच्या दिवशी ही बाहेर गेली, अर्थ कळतो आम्हाला. फक्त हे आणखीन किती दिवस सहन करायचं एवढंच विचार केला. कुणीही काही विचारण्याची गरज नाहीये. अहो, तुम्हीच म्हणाला होतात ना, काही चुकांसाठी शिक्षा हाच शेवट असतो. बस, कुणाच्या तरी चुकांसाठी त्यांना शिक्षा द्यायला गेले होते. यापेक्षा आणखी काही सांगण्याची इच्छा नाहीये माझी. बघितलंस, तुला उलट उत्तर देऊन निघून जाण्यापर्यंत मजल गेली तिची. आणि तू असाच उभा राहा शांतपणे, काही बोलू नकोस तिला. तिच्या पुढे तुला आईची किंमतच वाटेनाशी झाली की काय कोणास ठाऊक. मला वाटलंच नव्हतं ती मंजिरी असं काहीतरी करेल. अरे नशीब समज तुझं. दसऱ्याच्या दिवशी एका बाईकडून फटके खाल्लेस तू, बदललं तिने तुला. तर नशीब बर का मी वेळेवर पोचलो, तो विषय संपलाच होता याचा. शूरवीर, अहो शूरवीर, तुम्हाला शूरवीर म्हणायची लाज वाटते आम्हाला. असं वाटतं तुमच्या हातात बांगड्या बनाव्यात, साडी नेसावी आणि गावभर फिरवावं तुम्हाला. आमच्या मिसेस घरात असते ना, माय बेटर हाफ, तुझी वटी भरली असती आम्ही आज. वहिनी कुठे दिसत नाही. काय वटी भरून घ्यायची? जानभोर जेवढं काम तेवढंच बोलायचं. आता ह्याला घेऊन जा उचलून, याचं रिपेअरिंग करा. चालतंय की, तुम्ही काय काळजी करायची नाही, मी हा विषय बघतो. चल भाऊ उठ, चल. हात लावा त्याला, लवंडेल तो. अरे बाबा सावकाश, मला पाडशील. धर. चल चल बाबा. यू गो जानभोर, यू कम. यू गो गो गो. डोंट सी बॅक. सिट. बोला की. डाऊन. काय जानभोर, तांबडे बाबा तुमची फार आठवण काढतात. मला बोलले ते ह्या जानभोरशी माझी भेट घालून दे. जय तांबडे बाबा की जय. तेव्हा परत या. तळकतची बायको गरीब गाय होती, कळत नाही काय. बाबा काय चाललं तुम्ही? किती आश्चर्याचे धक्के द्याल तुम्ही आम्हाला. शेवटी तुमच्या मनात असतं तेच धक्के. मी तुला इथे काहीही विचारायला, कुठल्याही प्रकारचा वाद घालायला नाही आलोय, कारण ते करून काहीच उपयोग नाही. तू आज नेमकी कुठे गेली होतीस, तुला नेमकं कोणाला शिक्षा करायची होती हे मला खूप चांगलं कळतं. म्हणजे कसं आहे, तुझ्याकडून मला होणारा त्रास
हा माझ्या नशिबाचा भाग आहे आणि आता मी त्याच्यापासून नाही पळू शकत. आता त्या त्रासाचं दुःखही वाटेनासं झालंय मला. फक्त एवढंच आहे की हा त्रास आता फक्त मला नाही, माझ्या कुटुंबालाही होतोय, माझ्या आईला होतोय. आणि हा असा त्रास सहन करण्याचं तिचं वय नाही. या एवढ्या एकाच गोष्टीची तुला जाणीव करून द्यायची होती बस. बाकी बोलण्यासारखं आपल्या दोघांमध्ये आता काहीही उरलेलं नाही. बोलून झालंय वाटतं. नाही, लगेच निघालात म्हणून विचारलं. माझं खरं दुःख हेच आहे, तुम्ही कधी मला काही विचारतच नाही. स्वतःच सगळे निष्कर्ष काढून मोकळे होता आणि तुमचं बोलून झालं की विषय संपवायला निघता. आणि हो, घरच्या त्रासाचं म्हणाल ना तर आईच म्हणतात, गृहलक्ष्मीच्या प्रत्येक अश्रूचा तळतळाट अख्ख्या घराला भोगायला लागतो. वा, काय मधुर संगीत आहे. जानभोर, तुम्ही बोलवलं लगेच चालू करा. अरे बसा बसा. आणि खाली बसा. खाली खाली. हा एक मिनिट. हा आलो का नाही? बोला काय नंदी, ड्युटी असताना नाही. नंदी. हा घ्या इडा. नाही, इडा नाही खात मी. जानभोर, ह्यो साधा सुद्धा इडा नाही, तो तांबडे बाबाचा इडा आहे, त्यामुळं घ्यावा लागेल. असं म्हणताय. बर. नाही खातो मी, इडा खातो. पण काय नेमका विषय काय? विषय कसा आहे, तांबडे बाबांना वाटतं जगात सुख शांती समाधान लावावं, अहिंसा प्रस्थापित व्हावी, कायदा सुव्यवस्था विशेषतः पोलीस आपल्या खिशात असावेत. त्यासाठी तांबडे बाबा आणि त्यांचे भक्त अफाट प्रयत्न करतात. ह्यो विडा या विचाराने एवढ्याशा विड्यात एवढ्या गोष्टी सामावलेल्या आहेत. पण तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर केली जानभोर, हे अतिशय चुकीचं आहे. त्या मंजिरीने आमच्या शूरवीर आशिषला रस्त्यात बदडलं आणि साक्षीदार नाही म्हणून तुम्ही तिला अरेस्ट नाही केली. हे बरोबर नाही, हे कर्तव्यात कसूर आहे, चूक केली. नाही झाली, चूक झाली माझी. झाली ना चूक, आम्ही ती दुरुस्त करू. तुमच्यासाठी आम्ही तांबडे बाबाकडे रिक्वेस्ट करू. पण ही चूक दुरुस्त करायचं काम कुणाकडे, सुधारायचं काम कुणाकडे? तुमच्याकडे. ती दुरुस्त करण्यासाठी काय करायचं? गो अँड डू अरेस्ट अंजली सत्यजित मुधोळकर. अंडरस्टँड? नाही खाली जाई. मी काय म्हणतो, तो सत्यजित मुधोळकर आहे ना, तुमचा पार्टनर आहे. नाही हो, त्याच्या घरात शिरून त्याच्या बायको हात टाकायचं म्हणजे नाही हो. तांबडे बाबा म्हणतात, बिझनेस अँड पर्सनल रिलेशन मिक्स डोंट. तेव्हा तुम्हाला सांगितलं तेवढंच करा तुम्ही. होय, आता तांबडे बाबांनी एवढी इंग्रजीमध्ये पोल्ट्री केली म्हणल्यावर काय ऐकतच लागणार आम्हाला. नाही, पर मी काय म्हणतो,
त्या सत्यजित मुदोळकरनी समजा माझ्यावर हात टाकला तर कसं शक्य जानबूर ते कसं शक्य मी तांबडे बाबा आय विथ तांबडे बाबा विथ यू केअर टेक यू आणि तो विडा हातात ठेवून चुरगळेल तो तोंडात टाका आणि गिळा. हो हो नाही चला येऊ का जय तांबडे बाबा येतो बरं का नयन तुम्हारे दर्पण मेरा चरण तुम्हारे मन अर्पण मेरा अब तो दर्शन दे दो बाबा अब तो दर्शन दे दो बाबा दे दो बाबा. आजी पोरी मी काय तुझ्या सासू आणि तुला जाब विचारणार नाही बघ. तुझी काळजी वाटते. काल दिवसभर कुठं होतीस तू? बरी आहेस ना? काल आलीस तेव्हा थकलेली दिसत होतीस बघ. म्हणून म्हणलं तेव्हा विचारपूस करण्यापरीस आज सकाळला विचारावं तुला. कशी आहेस पोरी? आता बरं वाटतंय. मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय आता. असं वाटतंय मी जे काल केलं ना ते खूप आधीच करायला हवं. तुला बरं वाटतंय ना? व माझ्यासाठी हेच लई मोठं आहे बघ. तुझ्या मनात जे काय आलं ते तू केलंस. पण तेच लय डेंजर ठरतं बघा. आणि ते नाही समजलं बघा ह्यांना. म्हणून यायला लागलं मला ह्यांना समजून सांगायला. तू कोण र समजून सांगणारा? मी कोण? मी काय वॉचमनचे कपडे घातलेत का काय? हा अरे इन्स्पेक्टर आहे संताजी गंगाराम जानभोर 2 स्टार. तिसरा रिकामा आहे पण येईल आता. विचारा वहिनी ना. काय वहिनी ओळखलं का नाही? चालेल मग आता अरेस्ट करायला आलोय तुम्हाला. अरे वा, तू पोलीस आहेस म्हणून कुणाच्या बी घरात शिरशील आणि कुणाला बी अटक करशील होय रे? नाही तुम्हाला नाही करायचं आजीबाई. नाही करायचं तुम्हाला कायदा. मुदळकर ओ मुदळकर मुदळकर कोणी आहे का नाही घरात? सत्यजितराव मुदळकर नाहीत ना? अयो केवढी लोक आहेत. अयो अजून कोण आहे? या 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 आईस आहे. या या बरं का तुमच्या सुनीवर आरोप आहे. हा त्यांनी जी मंजिरी मुदोळकर यांनी भर रस्त्यात आशिष शिर्के नामक माणसाला लय तुडवला हो. लय तुडवला. चापकाने मारला, लाथा बुक्क्याने हाणला. डोक्याला मार लागला त्याच्या. कलम 307 लय डेंजर बाबा. 307 कलम लय डेंजर. हॉस्पिटलच आहे आता. स्वतःचा जीव वाचवून
त्या बिचाऱ्या आशिषनं पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिली हो त्यांच्या नावाची. नराधमाला शिक्षा देण्यासाठी देवी अवतार घेते ना मग त्याला कसली आली शिक्षा? आजीबाई आजीबाई आपल्याकडे वॉरंट आहे. कायदेशीर समजा. हा हे बघा, तुम्ही तुमची कारवाई करू शकता. हे बघा, माझ्या पोरीला हात लावशील ना ते याद राखा. आता आहे का बुरी गंमत? हो सासूबाई, आपण काही करू शकत नाही. हो अगं पण त्यांना त्यांचं काम करू द्या. तुलाच म्हणशील ग, पण मी तसं होऊ द्यायची नाही. सासूबाई, असं करू नका प्लीज. शेवटचं सांगतोय सरकारी विषय बाजूला व्हा. तरी या समद्यावर एक सरकार हाय, त्याच्या कायद्यात बसत नाही. आणि तो जेव्हा तुला न्यायला येईल ना तेव्हा त्याला कायदा सांग. शांत व्हा प्लीज. तू गप गा. हो टाका यांना बेड्या टाका. हो नाही, असं मी होऊ द्यायची नाही बघा. हो 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 मी सांगते तुम्हाला. हो असं करू नका. हो अगं चालेल, सांग की. अगं शालिनी, अगं शालिनी, अहो काय करताय तुम्ही? अगं शालिनी, बघ. मंजिरी, मंजिरी, अगं शालिनी, मंजिरी, सोडा तिला, सोडा. मंजिरी, मंजिरी, इन्स्पेक्टर साहेब सोडा तिला, सोडा मग तिला. अहो मंजिरी, मंजिरी. मंजिरी, सोडा तिला, सोडा. मंजिरी, मंजिरी, मंजिरी. असं काय करताय? मंजिरी, मंजिरी. आणि तुम्ही शांत व्हा. पाणी आणून देऊ का तुम्हाला? हा गौरांगारे, इथं बसलीयस वय? हा, इथं मुधोळकरांच्या सुनेला पोलीस पकडून घेऊन गेले आणि तू इथं बसली आहेस? सासूबाई, त्याच्याकडे वॉरंट होतं. आपण काहीच करू शकलो नसतो. तुम्ही जरा शांत व्हा ना. शांत, शांत हो. आता कसली ग शांती? मला ठाव आहे तिला पकडून नेलं ना म्हणून तुला मनात आनंदच झाला असणार बघ. सासूबाई, थोडा तरी विश्वास ठेवा माझ्यावर. अहो, आपल्या हातात काहीच नव्हतं. कितीही वाद घातला असता तरी काहीच घडलं नसतं. मला असं सांगतेय जणू मी दुनियाच बघितली नाही. मग काय केलं असतं आपण? हे बघ, आजपर्यंत मी पोरगीसारखी माया केली तुझ्यावर, पण आता तू मला सासूपणा लावू नका सांगून ठेवते. मी आता कुणाचं मी काय बी ऐकून घ्यायची नाही बघ. समजे तुम्ही मूग घेऊन गप्प बसलायचा, काय बी बोलायला तयार नाही. एवढ्यात माझा सत्य असता तर त्यानं कुणाचं मी खपवून घेतलं नसतं. तो इथं असताना तर समदे वाद बाजूला ठेवून त्यानं मुधोळकरांचं नाव पणाला लावलं असतं. तुम्ही समजे गप्प का आहात? बोला काहीतरी. ती प्रिया कुठं आहे? प्रिया कुठं आहे? प्रिया भावाने हातात मोबाईल घेऊन बसली आहे. फोन लाव की.
उठसूट माझ्या लेकराला फोन करत असतीस ना गं? मग आता लाव की फोन. कोण बघत बसली आहेस ती? अगं आहे तू गप ग. लाव लवकर. अगं बोल की. देवी मला शिवू नका. बाजूला हो. देवी देवी माझ्या पोरीचं रक्षण कर ग देवी. रक्षण कर.